ओम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आजपासून आपण बघणार आहोत श्री गुरुचरित्र भावार्थ अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. ज्यांना पुत्र पौत्रादी सर्व व्यवस्थित असावे अशी आस्था आहे त्यांना श्री गुरुचरित्राची कथा ही छानच वाटेल. त्यांच्या घरात लक्ष्मी नित्य वास करी अशी मनोहर कथा ज्याच्या घरी नित्य वाचली जाते त्याच्या घरातील सर्व व्यक्ती निरंतर संपत्तीने युक्त होऊन सुखाने नांदतात. गुरुकृपेने त्या घरात रोगराई देखील राहत नाही. 7 दिवस या ग्रंथाचे पारायण केल्यास बंधन तुटते. श्री गुरुचरित्र ही कामधेनू आहे. हे चरित्र ऐकले तरी महाज्ञान प्राप्त होते, आरोग्य प्राप्ती होते, परमार्थिक गुरुप्राप्ती, सद्गुरु प्राप्तीची तळमळ, संततीच्या आरोग्याची काळजी, पुत्रप्राप्तीची इच्छा, आकस्मिक अरिष्ट निवारण, आर्थिक अडचणी अशा सर्व प्रापंचिक समस्यांवर सर्व प्रयत्न करूनही देखील चिंताग्रस्त असाल तर शेवटचा आणि खात्रीशीर उपाय म्हणजे श्री गुरुचरित्राची 7 पारायणे करणे. श्रुतहरती पापांनी. पुराणाच्या श्रवणाने पापांचा नाश होतो व पुण्य लाभते. या वचनानुसार केवळ भोळ्या भावाने प्रासादिक ग्रंथाचे श्रवण किंवा पठण न करता श्रवण केल्यावर त्यांचे मनन करावे. त्यातून आपल्याला काय शिकता येईल, कोणता बोध घेता येईल याचा विचार नक्की करावा. हे तत्व हृदयात साठवावे, आचरणात आणावे तर श्रवणाचा किंवा पठणाचा लाभ होतो. त्याचे नाव पुण्य. भोळ्या भावाने ऐकले किंवा वाचले तर ते अगदीच व्यर्थ जात नाही. त्या प्रासादिक वाणीत जे सामर्थ्य असते त्यामुळे काही लाभ हा होतोच. मन चांगल्या वातावरणात व चांगल्या भावनेत राहते. मनाला सुविचारांची ओळख निर्माण होते. सन्मार्गाची गोडी लागते. पण त्याहूनही काहीतरी जास्त पदरात पडावे अशी जर इच्छा असेल तर प्रत्येक अध्यायाचा सद्बोध लक्षात हा घ्यावा. श्री गुरुचरित्र हा ग्रंथ श्री सरस्वती गंगाधर यांनी प्रत्यक्ष श्री गुरुच्या व श्री गुरु दत्तात्रयांच्या आज्ञेवरून लिहिला आहे. ग्रंथ रचनेसाठी लागणारी संपूर्ण सामग्रीची गुरूंनीच पुरवली. भावरूपी सागरावर भगवंताचे चरित्र हा सेतू आहे किंवा नौका आहे. भगवंताची जन्मकर्म दिव्य असतात. जीवांची जन्मकर्म जड व मलिन असतात. दिव्य जन्मकर्माचे ज्ञान झाले तर मलिन जन्मकर्म नष्ट होतात. श्री गुरुचरित्र हे दिव्य आहे म्हणूनच श्री गुरु दत्तात्रयांनी ते जनहितार्थ लिहून घेतले आहे. श्री गुरु दत्तात्रयांनी स्वतःच्या आज्ञेने लिहून घेतलेल्या या ग्रंथाचे इष्ट कामना पूर्ण होऊन उपासकांचा अभ्युदय होतो. मित्रांनो, पुढील भाग बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.